पहा, एक महत्त्वाचा अनाउन्समेंट आहे. आमच्या आयोजकांना आयफोन सापडलाय. सर्वांनी चेक करा प्रत्येकाचा खिशात आहे का, आणि जर का कोणचा हरवला असेल तर ओळख पटवून घेऊन जायचंय. पासवर्ड तुम्हाला सांगायला लागेल. आयफोन आम्हाला सापडलाय, आयोजकांकडे आहे. पहा, मोबाईल कोणाचा हरवलाय का आम्ही अनाउन्समेंट करतोय. बस मॅच कडे जाऊया. सामना जिंकला खरं तर भिंगारी या संघाने. नवीन सामना मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. टीम प्रियांक 11 जितवाई जितेला फाईट करेल. ओम साईराम डोलकर टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारले. ओम साईराम डोलकर या संघाने फलंदाज स्ट्राईकला असेल शैलेश खोत, आणि त्याच्या समवेत असेल प्रज्योत गायकर. पहिल्या षटकासाठी गोलंदाज मयूर म्हात्रे. हो, चांगला फटका आहे. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल, धावबादची संधी, आणि इथे विकेट मात्र गमावले अगदी पहिल्या चेंडूवरती. खेळाडू होईल नो डाऊट. इट्स अ रनआउट. प्रज्योत बॅक टू द पॅव्हलियन. पुन्हा एकदा आम्ही अनाउन्स करतोय, आयफोन सापडलाय. कोणाचा हरवला असेल तर आपण या ओळख पटवा आणि घेऊन जायचं आहे. विकेट गमावली. पुढील खेळाडू असेल तिसऱ्या क्रमांकावरती मयूर. हो, ऑफ स्टिकच्या बाहेर. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राज मध्ये करता सिंगल ही ऍड केली जाईल. 2 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. नवीन खेळाडू नॉन स्ट्राईकला मयूर कोहलीला पाहतोय, परंतु ऑन स्ट्राईकला असेल शैलेश खोत. उजव्या हाताचा एक विस्फोटक खेळाडू, आणि त्याच्या अगेन्स्ट मयूर म्हात्रे चं हे आव्हान. हो, सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. सिंगल कंप्लीट. एकच मिळेल. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील 3. धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 2 षटकांचा हा सामना. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारले ओम साईराम डोलकर या टीमने. चांगला चेंडू होता. सिंगलच्या शोधात होता खेळाडू. सिंगल मिळाली देखील. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. अर्थातच 4 या अंकावरती धावसंख्या पाहायला जरूर मिळेल. षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल प्लस रनआउट, विकेट, मग वाईट, आणि मग तदनंतर आलेले 2 सिंगल रन्स जरूर पाहायला मिळाल्या. हो, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. जमिनीला खाली पडला खेळाडू, परंतु हा चेंडू मात्र निघून गेलाय. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू. तर या सामन्यांच्या सोबत मालिका वीरची रेस, ती शर्यत देखील लागले असं आपण म्हणूया. उजव्या हाताने फेकलेला चेंडू. रेटाम राऊंड विकेट. रन्स आल्या 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील 6 रन्स ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी निवडली ओम साईराम डोलकर संघाने. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. लास्ट बॉल. हो, स्विचिटचा फटका कारगर ठरलाय. चेंडूला मात्र पाठवले सरळ सीमा पार. शैलेश खोतच्या बॅट मधून हा खणखणीत चौकार.
या 4 धाबांच्या मदतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळेल 10. पुढील गोलंदाज जरूर पाहायला मिळेल सौरभ. पहिला चेंडू व्हाईट बॉल राहिला आणि पंचांना चॅलेंज केले निर्णयाला. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने चला व्हाईट बॉल आहे की नाही हे मात्र आता पाहिलं जाईल. 10 धाबा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. पुढील सामने देखील सिक्वेल प्रमाणेच असतील. इट्स अ व्हाईट बॉल. 11 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. 2 षटकांचा हा सामना. शॉर्ट पिच चेंडू होता. बॅटची कडा धावबाची संधी होती परंतु खेळाडू सुरक्षित राहिला. शेवटच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नेक्स्ट मॅच टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करू गावदेवी दीव आणि त्यांना फाईट करेल आई केलंबा देवी खरोशी. दोन्ही टीम कॅप्टन्स आपण यायचं आहे टॉस साठी. हो शॉर्ट पिच चेंडू होता. ऑफ स्टिकला फक्त दिशा दिले. चेंडूला मात्र सरळ पाठवले सीमा पार. चौकार. अद्याप या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज सौरभला जरूर आपण पाहतोय. महत्वाचे मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हो पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हाताने चेंडूला पुश केलंय. सिंगल कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण. सिंगलला मात्र कन्वर्ट केलं गेलंय डबल मध्ये. रन्स आल्या 2. या 2 धाब्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल 18. शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. हो चांगला चेंडू आहे. दिशा दिले. सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल. घाई करावी लागली परंतु आता एकच रन्स असेल. स्ट्राइक रोटेट नसेल. यस पंचांनी काउंट बॉल म्हणून घोषित केलं. अर्थातच सिंगल रन्स फक्त. बोथ एंड अर्थातच दोन्ही एंड तुम्हाला सोडायचे आहेत एकाच वेळी. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील 19. लास्ट 2 बॉल. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. हो चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक होता तिकडे परंतु चेंडू मात्र चालाय सरळ सीमा पार. चौकार आणि या चौकाराने धावसंख्या मात्र पाहायला मिळतील एकूण 23. शेवटचा चेंडू असेल. लास्ट बॉल. 23 धाबा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. हो चांगला चेंडू आहे.
चला व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय का? कोणी घेतलंय? बॅटिंग करणाऱ्या टीमने. चला एकदा आपण पाहूया. चला टॉस साठी मी विनंती करेल साहेबांना, साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच गावदेवी दीव आणि त्यांना फाईट करेल टीम आई केलंबा देवी खरोशी. टॉस जिंकलाय गावदेवी दीव संघाने, टॉस जिंकलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि रन्स आहे का? रन्स नाहीये, सो डॉट बॉल घ्या. सुदर्शन निर्णय आपला क्षेत्ररक्षण निवडले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील 23 आणि विजयासाठी 24 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय. चोवीस धावसंख्येचं लक्ष्य या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. चोवीस धावसंख्येचं लक्ष्य या ठिकाणी जरूर आपला पाहायला मिळणार आहे. टीम प्रियांक 11 जितुआई जिते या संघाच्या समोर त्यांना फाईट करत असताना डोलघर या संघाला जरूर आपण पाहतोय. अतिशय महत्वाचा सामना. 24 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी जरूर सेट केलं गेलंय. नेक्स्ट मॅच गावदेवी दीवला फाईट करेल आई केलंबा देवी खरोशी. टॉस जिंकलाय गावदेवी दीव संघाने. जरूर क्षेत्ररक्षण त्यांनी निवडले पहिल्या सत्रामध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये आपण फलंदाजी खरोशी संघाची जरूर पाहणार आहोत, परंतु या महत्वाच्या सामन्याकडे आपण जाऊया. 24 टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय. द गेम ऑन. पहिल्या षटकासाठी गोलंदाज असेल ओमकार पाटील. ऑन स्ट्राईकला असेल मयूर म्हात्रे, त्याच्या सोबतीला असेल सौरभ. हो पहिला चेंडू. इट्स अ बीमर कॉल. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. चेंडू मात्र चाललाय सरळ सीमा पार. 4+1. इट्स अ पंजाब.
5 धाब्याने खरं तर संघाचा अकाउंट ओपन केलं गेले आणि चौकाराने मयूर म्हात्रेने स्वतःचा अकाउंट. हो आणखीन एक चांगला फटका, सुरक्षित फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल घाई करावी लागली. रन्स आल्या 2 धाब्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील. 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. 24 टार्गेट, प्रतिषटक 12.00 चा रिक्वायर्ड रन रेट. या धाव गतीने पुढे जायचं आहे आणि ही धाव गती जर का मेंटेन ठेवली तर जरूर या मॅच मध्ये जिथे संघाला जरूर विजय मिळेल. परंतु डोलघर संघ जिथे संघाला रोखण्याचा जरूर प्रयत्न करेल या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल. हो आणखीन एक चांगला फटका आहे समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक नव्हता, चेंडू मात्र जाऊन सरळ आदळलाय काळ्या पडद्यावरती. सीमा पार, चौकार. एकूण धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 11 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. ओ शॉर्ट पिच आहे, शॉटम पूलचा फटका सीमा पार. ब्रँडेड षटकार, तुफानी फटकेबाजी. सतरा धावा स्कोर कार्ड वरती आणि आता असं मात्र चित्र पाहायला मिळेल कदाचित एकाच ओव्हर मध्ये 7 धाव संख्येची आवश्यकता असेल विजयासाठी. चेंडू बाकी असतील एकूण 9 चेंडू 7चं समीकरण. हो आणखीन एक चांगला फटका आहे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे. चेंडू ट्रॅव्हल होत असताना फलंदाज बाद होईल. मयूर म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सूरज. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग मयूर म्हात्रेची. जबरदस्त इनिंग पाहायला मिळाली. सूरज म्हात्रे नवीन खेळाडू. हो पायावरती चेंडू आदळलाय. LBW चा अपील देखील जरूर पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपाने एक सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील 18. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असतील. विजयासाठी रन्स आवश्यक असतील एकूण 6. 7 चेंडू आणि 6चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला फटका. गेम 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 फिनिश. व्हॉट अ सुपर स्ट्रोक. एका ओव्हर मध्ये समाप्त केला मैदानाच्या आतमध्ये आणि हा सामना मात्र जिंकलाय प्रियांक 11 जीतू आई जीते टीम ने. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक टीम ओम साईराम डोलघर. प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट मयूर म्हात्रे ठरलाय या मॅचचा हिरो. साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द मॅच चं पारितोषिक देतोय.
यस वेल प्लेड मयूर अँड खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच आपण आवाजात करूया बद्दल ऐकूया कृष्णा म्हात्रे सरांचा आवाज. देव टीम ने टॉस जीता है और क्षेत्र से करने का प्रयास किया है और भरोशी जो बल्लेबाजी करेंगे और कितना टारगेट सामने देती है जिसके ऊपर सभी की निगाह है. दोनों में हमारे समालोचक सुभाष टेबी जी और परवेश पाटिल जी, बच्चा दिल से दोनों का स्वागत करना चाहूंगा. आज हम तीनों जो टेबी सर हमारे